माझ्या सर्व अच्युत गोत्रीय बंधू भगिनींनो, परमार्ग साधकांनो, परमेश्वर भक्तांनो, आपणास सादर दंडवत प्रणाम. तसेच पविते पर्वाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आज आपण पविते अर्पण पर्वाचा खरा तत्वार्थ उलगडणार आहोत. तसेच श्रावणीय वस्त्रपूजेचे खरे गुह्य सुद्धा आपण आज समजून घेऊया. प्रस्तुत अतिशय महत्त्वपूर्ण असे हे निरूपण आपण अखेरपर्यंत नक्की ऐकावे. बंधू भगिनींनो, या पविते पर्वाचे नेमके रहस्य उलगडण्याआधी मला एक गोष्ट सांगा की देवाला आपण नारळ देतो, पण आपला अहंकार देतो का? परमेश्वराला सूत अर्पण करणे सोपे आहे, पण आपल्या जीवनाची सूत्रे परमेश्वराच्या हाती देणे किती कठीण आहे बरे. पविते आपल्या हातांनी वाहिले जाते, पण त्याचा खरा अर्थ मनाने समजला आहे का? देवाला जर वस्तू नको असते, मग पविते पर्वात आपण नेमके काय अर्पण करतो? एक धागा देवाला वाहताना जीवाने परमेश्वराशी बरे कोणता संबंध जोडण्याची प्रतिज्ञा करायची आहे? मित्रांनो, आज आपण पविते पर्व परमेश्वराला या जीवाकडून अभिप्रेत असलेल्या एका यथार्थ दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत. आपण परमेश्वराला नारळ वाहतो, सूत अर्पण करतो, परमेश्वराचे स्मरण करतो, गुरुजनांप्रती आदर व्यक्त करतो. परंतु एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा की या सगळ्या कृतीमागे माझा अंतर्भाव काय आहे? कारण कुठलीही आध्यात्मिक कृती केवळ बाह्य स्वरूपात राहिली तर ती फक्त परंपरा होते, पण त्यामागचा तत्वार्थ समजला तर तीच परंपरा ही साधना बनत असते. बंधू भगिनींनो, पंडित माहिम भट संकलित लीळाचरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ठाई सन्निधानी असलेल्या भक्तजनांनी एकूण 8 वेळा पविते पर्व साजरे केल्याच्या लीळा आहेत. त्यामध्ये मेहकर, सिन्नर, पैठण, बीड, करंजखेड, डोमेग्राम, परत पैठण आणि वृद्धासंगम ही पविते पर्व साजरी करण्याची स्थाने आहेत. यापैकी बीड आणि करंजखेड या ठिकाणील पविते पर्वाच्या लीळांमध्ये विस्तृत वर्णन आहे. सर्वज्ञांच्या ठाई बाईसा, भटोबास, दादोस, इंद्रभट आणि इतर सर्व सन्निधानातील भक्तजनांनी स्वामींना पविते अर्पण करून पविते पर्व कशा प्रकारे साजरे केले या दोन्ही बीड व करंजखेड येथील विस्तृत सविस्तर लीळा आपणा सर्व महानुभावांच्या जाणीवेत आहेतच. तसेच श्री गोविंद प्रभू चरित्रामधील श्रावणीये वस्त्रपूजा स्वीकार ही श्री प्रभू बाबांची लीळा आहे. महानुभाव परंपरेमध्ये वस्त्र समर्पणाला अत्याधिक महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्री क्षेत्र रिद्धपूर येथे केशव नायक श्री प्रभू बाबांना वस्त्र समर्पित करून श्री प्रभू बाबांच्या ठाई पूजा अवसर करीत असत. ही सुद्धा विस्तृत सविस्तर लीळा रुद्धिपूर वर्णन चरित्रामध्ये आपणास अभ्यासावयास मिळते. बंधू भगिनींनो, आता आपण आपल्या खऱ्या विषयाकडे वळूया. आपणा सर्वांना ज्ञात आहेच की पविते पर्वाला जे पविते परमेश्वराला व गुरुजनांना समर्पित केल्या जाते त्यामध्ये नारळ, सुपारी, सुती धागा हे नेमके कशाचे प्रतीक आहेत? नारळ वृक्ष हा कल्पवृक्ष. नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीक, बाहेरून कठीण कवच व आतून शुभ्र स्फटिकाकार. नारळातील पाणी म्हणजे आपल्या अंतःकरणातील श्रद्धाभाव. नारळाच्या 3 शिरा म्हणजे या जीवाच्या ठिकाणी असलेले मतित्रय. नारळावरील 3 डोळे म्हणजे जीवाच्या ठाई असलेले ज्ञान, भक्ती व वैराग्य हे गुण. नारळाच्या दोन्ही बाजूला 2 सुपाऱ्या हे गुरु व परमेश्वर यांच्या कूपकाठीचे आशीर्वादाचे रूपक आणि त्यावर असणारा सुती धागा म्हणजे परमेश्वर, गुरु आणि जीव यांच्यातील स्नेहाची व प्रेमाची गुंफण. असे हे पविते आपण ईश्वरास व गुरुजनांना समर्पित करीतो.
मित्रांनो, आता विषय असा आहे की पविते अर्पण करताना सुती धागाच का? तर हा धागा दोन गोष्टींना जोडतो, दोन टोकांना एकत्र आणतो. जीव आणि परमेश्वर यांच्यातील भक्तीचा संबंध अखंड राहावा. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे. महानुभाव तत्वज्ञानाच्या दृष्टीने जीव आणि परमेश्वर हे एकच होऊन जातात असा अद्वैतवादी अर्थ घेणे योग्य नाही. जीव हा स्वतंत्र अनादी पदार्थ आहे आणि परमेश्वर या जीवाचा उद्धार करता आहे. म्हणून समर्पण म्हणजे जीवाचे अस्तित्व नाहीसे करून परमेश्वरात विलीन होणे नव्हे, तर जीवाने आपला अहंकार नाहीसा करून आपले जीवन परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने अर्पण करणे होय. मग आता प्रथम गोष्ट म्हणजे या ठिकाणी पविते पर्वाला जीवाने परमेश्वराला व गुरूंना नेमके काय अर्पण करावे, हा या निरूपणाचा केंद्रबिंदू आहे. नारळ अर्पण करणे ही फक्त एक बाह्य कृती झाली, पण त्या नारळाबरोबर जीवाने काय अर्पण करावे? तर प्रथम स्वतःचा अहंकार, हे मी करतो, हे माझ्यामुळे झाले, हे माझे ज्ञान, ही माझी भक्ती, ही माझी प्रतिष्ठा. मित्रांनो, हा मीपणाच परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. म्हणून पविते वाहताना मनात असा भाव असावा की परमेश्वरा, माझ्या मीपणापेक्षा तुझी इच्छा मोठी आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे फक्त देवाला नारळ देऊन आपण या प्रपंचातील विषयांना धरूनच बसलो तर समर्पण पूर्ण झाले का? नाही. हे आपल्या हातातील पवितेच जणू आपल्याला विचारते की तुझ्या हातातला धागा देवाला जोडतो आहे, पण तुझे मन कुठे जोडले आहे? धनाशी, प्रतिष्ठेशी, विषयांशी, मोहाशी, मान अपमानाशी. जर मन आसक्तीत गुंतलेले असेल आणि हाताने आपण परमेश्वराला पविते अर्पण करत असू, तर आपली बाह्य कृती आणि अंतःकरणातील दिशा यांच्यात फरक राहतो. म्हणून पविते म्हणजे विषयांचा द्वेष नव्हे, तर विषयांवरील दास्यभाव सोडण्याची आठवण होय. आता तिसरी गोष्ट म्हणजे कर्मफळाची अपेक्षा. आपण देवाला काहीतरी देतो आणि लगेच मागतो, म्हणजे नसाल मागत तरीही मनात सुषुप्त हेतू असतोच की माझे काम होऊ दे, माझी अडचण दूर कर, माझी इच्छा पूर्ण कर. आता ही भक्तीची सुरुवात असू शकते, पण तत्वार्थाच्या दृष्टीने पुढे जाणे आवश्यक आहे. देवाशी व्यवहार करायचा की संबंध जोडायचा, या पवित्याचाच धागा आपल्याला शिकवितो की हे देवा, माझ्या प्रत्येक कृतीच्या बदल्यात मला काही मिळायलाच हवे अशी अपेक्षाच मुळात नको. कारण परमेश्वरासाठी केलेली सेवा आणि साधना निष्काम भावाने करण्याची दिशा महानुभाव परंपरेतील विवेचनांमध्ये स्पष्ट केली जाते. आता चौथी गोष्ट ती म्हणजे मन. देवाला एखादी वस्तू देणे सोपे, पण मन देणे कठीण. कारण मन सतत धावत असतं, पळत असतं, कधी भूतकाळात, कधी भविष्य काळात, कधी इच्छांमध्ये, कधी भीतीमध्ये, तर कधी ईर्ष्या, द्वेष व लोभामध्ये. म्हणून पविते अर्पण करताना एक प्रश्न की माझं मन दिवसभर कुणाचे चिंतन करतं? जर परमेश्वराचे चिंतन फक्त देवळात आणि बाकी वेळ विषयांचे चिंतन असेल, तर असे समजावे की अजून पवित्याचा तत्वार्थ मनात उतरलेलाच नाही. पाचवी गोष्ट आहे जीवनाची दिशा. पवित्याचा धागा हा अखंड असतो, तो मध्येच तुटला तर त्याचे स्वरूप बदलते. त्याचप्रमाणे भक्तीचा संबंधही सातत्याचा असायला हवा. आज पविते वाहिले, उद्या विसरलो, परवा पुन्हा संसाराच्या प्रवाहात गेलो, तर पविते पर्वाचा विधी फक्त झाला, पण जीवनाची दिशा बदलली का? हा खरा प्रश्न आहे. म्हणून पविते पर्वाचा संकल्प असा की माझे जीवन सदैव परमेश्वराच्या स्मरणाशीच जोडलेले राहो.
आता 6वी गोष्ट आहे अंतःकरणाची निर्मळता. मित्रांनो, जसा नारळ हा बाहेरून कठीण व आतून मऊ आणि शुभ्र, तसाच हा परमार्गातील माणूसही असतो. बाहेर अहंकाराचे कवच आणि आत मात्र परमेश्वर प्राप्तीची इच्छा. पण समस्या अशी की आपण बाहेरचे कवच फोडायला तयार नसतो. अहंकाराचे कवच, मानाचे कवच, प्रतिष्ठेचे कवच, मला सगळं कळतं, मला सगळं माहीत आहे याचे कवच. आणि जोपर्यंत हे कवच तुटत नाही तोपर्यंत अंतःकरणातील निर्मळता प्रगट होत नाही. 7वी गोष्ट आहे अन्योन्य संबंध. जसे पवित्याचा सुती धागा हा जोडणारे माध्यम आहे, तसे आज माझी भक्ती आहे. पण उद्या अडचण आली म्हणून भक्ती नाहीशी होऊ नये. आज दुःख आहे तर देव आठवतो, उद्या सुख आले तर देवाचा विसर पडू नये. आज लोक कौतुक करतात म्हणून साधना करतो, उद्या कुणी टीका केली म्हणून साधना सोडू नये. जीव आणि परमेश्वर यांतील भक्ती अखंड राहो, धागा तुटू नये हा भाव असावा. आणि आता 8वी व अंतिम गोष्ट म्हणजे कृतज्ञता. पविते पर्वामध्ये परमेश्वरासोबत गुरुजन, साधू संत यांच्या ठिकाणीही आदराने पविते अर्पण करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार ज्ञानपूज्य व ज्ञानवृद्ध सर्वत्र पूज्य या तत्वाशी गुरुजनांच्या पूजनाची सांगड घातलेली आहे. याचा अर्थ काय? तर परमेश्वराकडे जाणाऱ्या मार्गात ज्ञान देणाऱ्या, आचार घडविणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता. पण इथेही वस्तू महत्वाची नसून कृतज्ञता महत्वाची आहे. आपण गुरूंना वस्त्र दिले पण गुरूंनी सांगितलेला मार्ग स्वीकारला नाही तर ते अर्पण अपूर्णच राहिले. गुरूंना पविते वाहिले आणि आपल्या आचरणात अहंकार ठेवला तर धागा बाहेरच राहिला, त्याचा तत्वार्थ काही आपल्या आत आलेला नाही. मनुष्याचे कृतज्ञतेने भरलेले मन हेच खऱ्या अर्थाने जिवंत मन होय. बंधू भगिनींनो, आता अखेर पुन्हा प्रश्न, सर्वात मोठे समर्पण कोणते? परमेश्वर व गुरूंना नेमके काय अर्पण करायचे? फुले, नारळ, सूत, वस्त्र, द्रव्य? होय, हे सर्व श्रद्धेचे बाह्य माध्यम असू शकतात, पण त्याहून मोठे समर्पण आहे आपल्या जीवनाची दिशा. आपला अहंकार, आपली विषय आसक्ती, आपली स्वार्थी वृत्ती, आपली कर्मफळाची अपेक्षा, आपले मन, आपली भक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी परमेश्वराचा दास आहे या भावाने परमेश्वराच्या मार्गावर चालण्याची तयारी. पविते पर्वाचा अंतिम तत्वार्थ हाच की आता पुढच्या वेळी पविते अर्पण करताना फक्त हात जोडू नका, नुसता दंडवतच घालू नका, तर एक क्षण स्वतःला विचारा, मी आज देवाला काय अर्पण करीत आहे? आणि मग दुसरा प्रश्न विचारा, देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो आहे? कदाचित उत्तर असेल, देवाला माझ्या वस्तूंपेक्षा माझ्या जीवनाची दिशा हवी आहे. माझ्या संपत्तीपेक्षा माझी श्रद्धा, माझ्या शब्दांपेक्षा माझे आचरण, माझ्या पूजेपेक्षा माझी निष्ठा, माझ्या नारळापेक्षा माझे निर्मळ अंतःकरण आणि माझ्या हातातील धाग्यापेक्षा परमेश्वराशी अखंड जोडलेले माझे मन. मित्रांनो, पविते देवाला वाहिले म्हणून पर्व पूर्ण होत नाही. पवित्याचा तत्वार्थ जीवनात उतरला तेव्हा खरे पर्व पूर्ण होते. धागा देवाच्या चरणी ठेवणे सोपे आहे, पण आपल्या अहंकाराचा धागा तोडून परमेश्वराशी नाते जोडणे ही खरी साधना आहे. नारळ अर्पण करा, पण त्याबरोबर आपल्या अहंकाराचे कवचही फोडा. सूत अर्पण करा, पण त्याबरोबर आपल्या प्रॅक्टिकल जीवनाला परमेश्वराशी जोडा. आणि सरते शेवटी पविते म्हणजे वस्तूचे समर्पण नव्हे, पविते म्हणजे
माझे संपूर्ण यथार्थ जीवनच परमेश्वराभिमुख असो या भावाचे अखंड स्मरण होय. दंडवत प्रणाम. श्री गुरुवे नमः. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो.